श्री स्वामी समर्थ. सर्वांना रंजना किचन रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गूळ आणि गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या. एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे सुरुवात करूया. इथे साहित्य बघूया. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी गूळ, 3 ते 4 चमचे असे डाळीचे पीठ आहेत, इलायची, सुंठ पावडर आणि तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला मोहन घालण्यासाठी. 2 वगळी तेल, खसखस, चवीनुसार मीठ आणि थोडंसं ओवा घेतलेला आहे. इथे 2 वाटी मी पीठ ताटामध्ये टाकून घेणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापण्या खुसखुशीत आणि कुरकुरीत कशा बनवायचे, पीठ कसं मळायचं आणि गुळाचं प्रमाण किती ठेवायचं आणि तळताना कोणत्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायच्या हे सगळं सविस्तर दाखवणार आहेत. तर इथे मी 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. त्याच्या अर्ध्या आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. 1 वाटी गूळ, त्यासाठी मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे. इथे मी अर्धी वाटी दाखवलं आहे, नंतर थोडंसं अजून वाढवलं होतं. ते आपल्याला गूळ पाणी गरम करून त्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे. इथे 2 वाटी पीठ आणि 3 ते 4 चमचे आपलं डाळीचं पीठ टाकायचं आहे. त्याने एकदम नरम आणि खुसखुशीत अशा कापण्या तयार होतात. इथे मी सुंठ पावडर आणि विलायची पावडर घेतलेली आहे, ती त्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहेत. आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. गोड पदार्थ म्हटलं तर थोडंसं मीठ घालायचं आपण. इथे ओवा घालणार आहेत मी. तुम्ही ओवा घालू शकता किंवा नाही. मी घातला आहे थोडंसं ओवा, छान लागते चव. किंवा बडीशेप घातली तरी चालते. मी इथे ओवा घालून घेतलेला आहे आणि थोडीशी खसखस घालून घेतलेली आहेत. आपण खसखस जेव्हा कापण्यांचं पोळी लाटू तेव्हा पण आपल्याला वरतून खसखस लावायची आहेत. आणि ते मी तेल गरम करून घेतलेलं आहे 2 वगळे, ते मोहन त्यामध्ये आपण घालून घेऊया. सर्व व्यवस्थित असं पिठाला लावून घ्यायचं आहे. सर्व मिक्स झालं की मग गरम तेलाचं मोहन घातलं की एकदम खुसखुशीत अशी आपली कापण्या तयार होतात. खूप सोप्या पद्धतीने आहेत आणि गव्हाच्या आणि गुळाच्या आहेत, तर एकदम खाण्याला पण एकदम पौष्टिक आहेत. लहान मुलांसाठी, लहान आणि मोठ्यांना पण आवडतात त्या. खूप छान झाल्या होत्या. नक्की तुम्ही करून बघा. इथे मी पाणी गरम करून घेतलेले गूळ आणि थोडंसं पाणी टाकून अर्धी वाटी, ते थंड झालं की आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला घट्टसर असं पीठ भिजवायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपण गुळाचं पाणी टाकून आपण ते सर्व पीठ भिजवून घेणार आहेत. रेसिपी जर आवडली ना, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असं थोडं थोडं पाणी आपल्याला टाकून पीठ चांगलं छान असं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने रेसिपीज आहे. सर्व पीठ आपण असं छान असं घट्टसर भिजवून घेतलेलं आहे आणि 5 ते 10 मिनिटानंतर आपल्याला छान असे त्याच्या गोल गोल उंडे करून आपल्याला त्याचे पोळे लाटून घ्यायचे आहेत. त्यावरती आपल्याला खसखस लावायची लाटताना. जास्त जर चिटकत असेल पोळपाटाला तर आपल्याला त्यावरती थोडंसं तेल लावायचं आहे. इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल तापलेलं आहे छान असं. इथे मी कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत, लाटून घेतलेली आहेत आणि त्यावरती खसखस लावून मी तळून घेणार आहेत. एकदम कमी गॅस, म्हणजे जास्त फुल पण गॅस नको आणि जास्त कमी पण नको, मध्यम गॅस पाहिजे. कारण त्यामध्ये आपण त्यामध्ये गूळ घातलेला असतो, म्हणून पटकन फुल जर गॅस असतो आणि तेल गरम झालेलं असतं जास्तीचं, तर ते कापण्या लवकर जळतात, जास्त लवकर लाल होतात. एकदम कमी गॅसवरती असं आपल्याला, कमी नाही आणि फुल पण नाही, मध्यम गॅसवरती आपल्याला त्या कापण्या तळायच्या आहेत. मध्ये
पूर्ण आतपर्यंत त्या कापण्या आपल्या तळल्या गेल्या पाहिजे एकदम छान. नाही तर खूपच जास्तीचं फुल गॅसवरती जर आपण कापण्या तळल्या तर त्यामध्ये कच्च्या राहू शकतात. त्यामुळे ही टिप्स खूप महत्त्वाची आहेत. एकदम कमी मध्यम गॅसवरती आपल्याला पहिले फुल करायचं आहे आणि नंतर थोडा कमी करून घ्यायचा आहे गॅस. खूप सोप्या पद्धतीने रेसिपीज आहे, एकदम छान अशी. खायला पण एवढी छान कुरकुरीत लागते आणि तुम्ही महिनाभर पण स्टोअर करून ठेवू शकता. त्यावरती छान अशी खसखस लावायची आणि पूर्ण कापण्या आपल्याला अशी व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. ही रेसिपीज जर आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा रेसिपीज आवडली की नाही. असेच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व अशा मी कापण्या लाटून तळून घेणार आहेत. तुम्हाला जो शेप आवडतो कापण्यांचा, चौकोनी किंवा शंकरपाळ्याचा असं त्रिकोणी, त्या शेपने तुम्ही कट करून घ्यायचा आहे चाकूच्या साह्याने किंवा आपलं पिझ्झा कटर आहेत माझ्याकडे, मी पिझ्झा कटरच्या साह्याने मी कट करून घेतलेले आहेत. सर्व कापण्या मी इथे अशा करून घेतलेल्या आहेत. खूप छान रेसिपीज आहेत, लहान आणि झटपट पण होणारी आहेत. खूप लवकर, वेळ पण लागत नाही काही. हे एकदम आपल्या घरगुती साहित्यामध्ये आहेत, तर त्यामुळे नक्की करून बघा. रेसिपीज आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.